हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात? माझ्या चॅनलला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर मी लहान असताना आत्याच्या घरी जायची उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. आणि त्यावेळेस यात्रा असायची उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. मग त्या यात्रेला मी जायची. तर मी आत्याच्या इथं 8 दिवस असं राहायची सुट्टी असल्यामुळे. लहान होते त्यावेळेस मी. आणि माझ्या आत्याच्या शेजारी एक आजी राहत होत्या आणि त्या येऊन बसायच्या आत्याच्या इथं. त्यावेळेस मी त्यांना न्याहाळून पाहिजे की त्यांच्या कानाच्या पाठीमागं केसच नव्हते आणि एकदम छोटे केस होते. त्याचा त्या आंबाडा बांधायच्या आणि लिंबा एवढाच आंबाडा यायचा आणि त्याला फूल लावायच्या, छान सजवायच्या त्या तेवढ्याच केसांना. मला हसायला यायचं कधी कधी. मग मी त्या आजींना एक दिवशी विचारलं, आजी, एवढे छोटे केस आणि तुम्ही त्याला एवढं सजवता? त्यावेळेस आजी म्हणाल्या, तुला नाही समजणार ग बाळा. पहिल्या सासा आहेत ना, खायला पण देत नव्हत्या पोटभर. ते तर जाऊ द्या, पण केसांना तेल लावायला सुद्धा देत नव्हत्या. 8-8, 15-15 दिवस बिन तेलाचं. आणि कधीतरी केस विंचरायला घेतले की सासूने म्हणायचं, कुठं जायचं आहे तुला केस विंचरून? ठेवतो आरसा आणि कंगवा बाजूला. मग कसे वसे केस गुंडाळायचे, डोक्यावर पदर घ्यायचा, डोक्यावर पाटी घ्यायची आणि शेतात कामावर निघून जायचं. तेल देत नव्हत्या, खायला देत नव्हत्या. चोरी करणं गुन्हा आहे, पण पहिल्या बायकांना चोरी करून खावं लागायचं. सासू बाहेर गेलेली असेल, सारवता सारवता उठून पोटात आग पडते म्हणून कोर कुटका खावी लागायची. कमी त्रास दिला का हो यांना? यांनी फाशी घेतली का? यांनी घासले टांगावर ओतून घेतलं का? त्या पळून गेल्या का? अजिबात नाही. मग माहेरी गेल्यानंतर आईने एक भांडं असं तापवायचं की त्याचे 4 बकेटा पाणी होईल. माहेरी पोरीचे फार लाड असतात. पहिले शॅम्पू नव्हते, रिटा भिजू घालायच्या आणि सकाळी ते रिटाचा पाण्याचा तांब्या आईने डोक्यावर ओतला आणि केसात हात घातला की आईने म्हणायचं, काय हाल केलेत ग केसांचे, लक्ष देतेस की नाही? मग रिटाच्या पाण्याने आई केस स्वच्छ धुवून काढायचे. धुतलेल्या केसांना तेल लावून घ्यायचे आणि कंगवा केसामध्ये घातला आणि एक झटका मारला की केसांमध्ये जटा झालेल्या असायच्या, गुंता झालेला असायचा. कारण तेल कधी मिळलंच नाही. आईने एक कंगवा फिरवला केसांमध्ये की काही केस तुटून यायचे. आईने ज्यावेळेस केसामध्ये एक झटका मारला की जे केस कंगव्यामध्ये आले ते परत कधी आलेच नाहीत. आईने म्हणायचं, काय अवस्था करून घेतली तू, खात्यापित्या घरची पोरगी तू, आणि येताना अशी खराब होऊन येतेस तू. काय केस केलेत ते? त्यावेळेस तिने सांगायचं, आई, डोरं बरीत ग, अशी माणसं भेटलीत मला. डोरांना कमी मारत असतील, इतकं मारतात मला. शब्दागणित शिवी. काय माणसं पाहून दिलेत ग मला तू. काय ती सासू, जाता येता टोमणं मारत असते. काय ती नणंद, सतत खालीवर बोलत असते. आणि तो सासरा डोळे वटारून पाहतो. त्यांनी काय सांगितलं की नवऱ्याने येऊन धोधो मारायचं, मारून परत जायचं.
लोक ढोरांना कमी मारत असतील ग, इतकं मारतो नवरा मला. खरं सांगू, आता ना जायचीच इच्छा नाही मला. आई इथं राहते तुझ्यापाशी, मी तुझ्याबरोबर शेतात काम करीन. तुला फारच जड होत असेल तर काम करून खाईल मी, पण नको पाठवू मला. एक दिवसाआड घरात भांडणं असतात. नवरा कधी जवळ आलाय आणि चार प्रेमाचे शब्द बोललाय असं कधीच होत नाही. फार वाईट वाटतं ग आई मला. जीव नकोसा झालाय. मला नाही जाऊशी वाटत. आईने केस विंचरता गुंता काढता आयुष्याचा गुंता बाजूला करते. आई काय म्हणते माहिती? बाळ, आम्ही काय तुला आयुष्याला जाणार आहोत का ग? जर समजा तू उद्या इथं राहायला आली आणि आमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर तुला वाटतंय भाऊजं तुला सांभाळेल? आणि जरी सांभाळलं तरी तिच्या घरात जे काम पडेल ते तुला करावं लागेल. एक वेळेस सासू बोलली तरी तुला काय वाटणार नाही ग, पण जर भाऊजे काय बोलली तर ते तुला सहन होईल का? नाही ना ग आई. काय करू मग? माझा ऐक बाळा, तू आहे ना एखादं मूलबाळ होईपर्यंत सासरी जा आणि बाळंतपणाला आली ना परत जाऊच नको. फक्त एक मूलबाळ होऊ दे. ते मुलगा असो किंवा मुलगी असो, पण एखादं होईपर्यंत जा. मग तुझा आधार होईल तुझं मूल. त्याला शिकव. डॉक्टर करायचं असेल डॉक्टर बनव, इंजिनियर बनवायचं असेल इंजिनियर बनव. तुला कोणाच्या तोंडाकडे बघायची गरज पडणार नाही. त्याला मोठं करण्यातच तुझं आयुष्य जाईल. म्हणून एक मुलबाळ होईपर्यंत तू जा. मग मुलगी आईचं ऐकते आणि सासरी जाते. 1 वर्षानंतर येते. तर आता आपण म्हणजे इथपर्यंतच पाहूया, कारण व्हिडिओ जास्त मोठा होईल. धन्यवाद. प्लीज जाताना तेवढं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.